मंडळी एका गावामध्ये एक डॉक्युमेंटरी मेकर आला आहे भजन आणि भजनी मंडळावर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा शूटिंगचा गजर अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येतात आपले इरसाल गावकरी. बस झालं काय मिळाल्या यायचे पाय जीव नाही गे आलं भजन अंगावर येईल काय पंड्या ए पंडी नाही भजन नाही तोरसकरणीचा हंडा पायावर आला माझ्या. होय काय कमरेतनं हंडा घेऊन चालली होती. सध्या योगा करते ना तर कमरेतल्या सगळ्या वल्या गायब झाल्या त्यामुळे सगळी कंबर गुलगुलीत झाली. त्यामुळे हंडा तिच्या कमरेवर टिकलाच नाही. तो आला तो डायरेक्ट माझ्या पायावरच आला. जायचं कशाला तिच्या वाटेन माहिती ना तिची वाट बिकड आहे. नाही ते काय आणि वल्या कसल्या मोजतो सुभासाड्या बरं हो तोरसकरणीचं नाव आलं की एकदम उत्साह वाढतो तुमचा. नावातच गंमत आहे का रे काय किती अरे वाहत लागली पायांना ती जर नाचून नाचून पाय दुखायले तुकडं पडले. काय लय प्रॅक्टिस झाली वायसा मी लकाटाव नंतर करू नंतर करूया मेला आता गवळण बाकी आहे भैरव बाकी आहे काय आता हे म्हातारे झालेत रे हे मी हा मोठा ताटा गडी. नमस्कार. ओंकार राऊत अप्पा पाटलां आप्पा पाटलांनी पाटला या पाहुणे या बस म्हणे मेला हे पाणी बिनी दे जरा. हो नानानो टाकी तुमच्या जवळ आहे मी काय देऊ पाणी. राहू दे आणलंय माझ्याकडे आहे पाणी. हा बसा आऊ नाही काय. हा नमस्कार. कुठं आलो हे आप्पा पाटलांनी पाठवलं नाही ह्यांना. कशाला ते हे आहे ते काय ते व्हिडिओ विकून पैसे कमवतात ते. व्हिडिओ नाही तसंच येत आहे ना. हा नाही तर ऐकायला थोडं चुकीचं वाटतंय व्हिडिओ ऐकून. म्हणजे माझा युट्यूब चॅनल आहे आणि 100K माझा हे आहेत फॉलोअर्स आहेत म्हणजे. हा युट्यूब चॅनल आहे. तुमची ओळख करून देतो. आप्पांनी मला सांगितलं नाही ओळख करून द्यायला सगळ्यांची. हे नाना खांडेकर आमच्या गावचे लेखक आहेत. म्हणजे भारी भारी लिहितात. म्हणजे आम्ही हे आता दशावतार करतो नमन करतो आता भजन बिजन ते सगळे हे लिहितात. म्हणजे भारी सामाजिक नाटक पण लिहिला नाही आहे. हा सांबाल घसरशील पुढे शेवाल आहे. भारी आहे. आम्ही महाशिवरात्री केला होता आणि नंदी प्रत्यक्ष स्टेजवर आम्ही आणलेले होते गाणं आणि पुढे शेवाला नदी त्या टिंबाचा प्रॉब्लेम. 2 नटी होत्या 2 नटी मुंबईतून आणले होते. 2 नटी होत्या आणि त्याचा हे पण आहे माझ्याकडे DRM नंबर रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा 3 आहेत 3 सर्टिफिकेट आहेत. गावात एकटाच आहेत 3 आहेत माझ्याकडे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ 3 सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे. एकमेव आहे माझ्याकडे. 2 छोट्या नाटकाचे आहेत 1 मोठ्या नाटकाचा आहे. हे नाना आणि हे मोरे आमच्या गावचे स्त्री पार्टी नट. म्हणजे हे दमयंती अशी करतात ना पंचक्रोशीत कोणाला पण विचारा दमयंती प्रभाकर मोरे. लास्टात तुम्हाला सांगू पहिल्या 4 रांगा अशा गार होतात. मोरे मोरे घरा एकदा दाखवा. आता सारखं पाहुण्यांना काय दाखवाय हिरोईन ठरलेली आहे आमची. अच्छा नाही चांगलं आहे. तुम्ही कोण. मी इथे डॉक्युमेंटरी शूट करायला आलोय. आम्ही पण करतो काय आधी बाबलन नाही केलेला चटणीच्या माशांची. चटणीच्या माशाशी जाऊन त्याने असा सगळं शूट केला नव्हता. टाकीला मासे निवडतो काय डॉक्युमेंटरी. पण मला माशांवर करायची नाहीये. मला कोकणातली भजनं आणि भजन संस्कृती ह्यावर मला डॉक्युमेंटरी करायची आहे. तर अच्छा भजनाची संस्कृती. हा म्हणजे ते 15-20 मिनिटं मला लागतील. तर तुमचं मी शूट करू शकतो का म्हणजे तुमचं भजन किंवा 15-20 मिनिटं नको. आता तालीम केलेली आहे. आता कंटाळा आलेला आहे. मग तुम्ही करा ना. बंटी करूया काय हे बंटी पाहुणे आले मी आले. बंटी हाय गाईज. हाय ओंकार. हाय. ही कोण. ही शिवाली. नमस्कार. इकडे बसा. इकडे या इकडे बसा. थँक्यू सो मच. काय झालं रनू चटणीचे मासे बघा चढले कसे. पाण्याला फोर्स आहे ना त्याच्यामुळे असू द्या. हाय मी शिवाली परब. परब म्हणजे धोंड्या परबाचे काय नातेवाईक लागतात.
फनी आहेत. ऍक्च्युली मी नाही ओळखत त्याला. नाही, मी शिवाली परबच आहे, पण त्याचा माझा काहीच संबंध नाहीये. आणि बाय द वे मी हैसरचीच असं कोकणातली. कोकणातले कोकणातली कुडाळात राहतोय. कुडाळातली हा, आता काय झालं, लहानपणापासून मुंबईत राहतोय ना, तर यांना नाही झाला कधी माझा हैसर. पण माका जाम आवडता कोकण. नाही ठीक आहे, मुंबईत राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या भाषेला ना मातीचा सुगंध आहे. सो स्वीट, थँक्यू. माका बी येतात थोडका मालवणी माका. पाहुण्यांनो, त्यांच्या भाषेला मातीचा सुगंध आहे, तुमची भाषाच माती आहे. नाही, माका ते प्रयत्नांती परमेश्वरा. नाही, जाऊ दे. स्वीट. ऍक्च्युली काय झाला, आमका ना डॉक्युमेंटरी शूट करूची असा. करू. तर तुम्ही 5 मिनिटाचं फुटेज देतलात ना आमका? नाही नाही बाय, आता पोरं थकले आता नाही. करूया, चला हे घे, लाव घे, चल. एकच थांबा एकच मिनिट. करूया, हे सगळं चांगलं आहे. पण हे आहे, मला शूट तर करू दे आधी. कॅमेरा सेटअप वगैरे त्या बोलणार हे सगळं होऊ दे, मग आपण करूया. काय चालेल. काय रे बसड्या, मगाशी तुझा पाय मोडला होता ना, आता काय झाला? आता बरा झाला? नाही, तो तोरसकनीचा हंडा छोटा होता ना, डॅमेज छोटं होतं, तर झालं. आपण एक काम करूया. ह्या आहेत ना शिवालीजी, त्या अँकर आहेत. अच्छा, म्हणजे मेन बुवा आहेत. नाही, बुवा नाही, बुवी. नाही. काय कोण शाहीर कोण तुझं, म्हणजे शिकलीस कोणाकडे? नाही, शाहीर वगैरे नाही. अँकर होस्ट. अच्छा, सुरू करतात बघा, असं एक सुरू करतात. अच्छा, म्हणजे प्राजक्ता माली सारखा. हा, नाही, प्राजक्ता माळीच, पण ही चांगली आहे. प्राजक्ता मालीकडे बरं बारीक लक्ष तुमचा. नाही, तो मी शो बघतोय ना, ती प्राजक्ता माली असेपर्यंत बघतो. तर कॉमेडियन आलं की टीव्ही बंद करतो का? मोरे सौंदर्याचे प्रशंसक आहेत हा, पहिला. ठीक आहे. मी एक काम, तुम्ही असं इथे उभे राहा, मी त्यांना समजवतो, मग मी सांगतो बरी दिसते ना मी, हा? म्हणजे ऍटलीस्ट ओके तरी दिसते ना. पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध जसा येतो तशी दिसतेस तू. हा, आणि तुम्हाला बघायचं असेल तर या आरशात बघा ना. देवा. नाही, तो आरसाच आहे, बोलतो ते बरोबर आहे. तो आरसा आहे, पण चुलीच्या वरचा आरसा आहे. थोडा धुराटलाय ना, त्याला पुसायला लागेल. तुम्ही प्लीज तिकडे जाऊन उभे राहा. जाऊ दे, सांगतोय ना, प्लीज एक मिनिट, मी सांगतोय ना. काय ओंकार, मेकअप वगैरे ओके? पम्या, रुमाल टाकून पहिलीच सीट बलकावलेली दिसते. आपल्याला काय, गाडी सुटेपर्यंत आपण ट्राय करायचा, पुसायचं आपण. हे ठेव ना. थोडस भीती वाटते, नर्वस झाले मी. टेन्शन घेऊ नको, तू बेस्ट आहेस, तू कमाल आहेस, तू ग्रेट आहेस. ऑल द बेस्ट. ओके, रेडी आहेत आपण. रेडी. आपण आता हे करूयात, चालू करूया. दादा, मी तुमच्यापासून सुरू करणार आहे. हा, तर तुमच्यापासून सुरू करून मी इकडे येणार, असं येणार, आणि मग शिवाली. ओके, हा, तर तुम्ही आधी सुरुवातीला वाजवा काहीतरी. चला. ऍक्शन बोलल्यावर सुरू करायचंय. ऍक्शन बोलल्यावर सुरू करायचंय. येस. ऍक्शन. हॅलो, हाय, नमस्कार. मी तुमच्या शोची होस्ट शिवाली परब तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण आज आलो आहोत कोकणमध्ये. कुठे आलो आहोत? कोकणमध्ये. आणि कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं गाईस? मुंबई गोवा मार्ग. थांबा. काय झालं? काय दळपत्री सुरुवात केली आहे? असं काय मी लिहिलंय ते भंगारात टाका. तुम्ही लिहिलंय ते अशी ना. मी कोण आहे? मी लेखक आहे. मला विचारा बाबा. 25 वर्षाचा अनुभव आहे. 3 आहेत माझ्याकडे रंगभूमी परिरक्षण मंडळाचे. 3 आहेत. 3 पूर्ण पंचक्रोशीत कोणाकडे नाही डिअर, माझ्याकडे आहेत. ऐका. आणि आम्हाला नेहमी वाटतंय ही कशाला मिळाली, सारखी ऐकायला खरंच सांगतो. इंट्रोडक्शन झालं. मी सांगतो. अहो, मग तेच पहिलाच कशी सुरुवात अशी दणक्यात व्हायला पाहिजे. दणक्या. मी सांगतो तुमचा. बन्या म्हणजे काय बघा आता सुरुवात कशी असते. कोकण म्हणजे काय?
परशुरामानं बाण मारून समुद्र माग सारून जी रत्नाची खाण उभी केली तो आमचा कोकण. आंबा फणस काजू आणि भात म्हणजे आमचा कोकण. अंगणवाडीची जत्रा ते सह्याद्रीचा वारा म्हणजे आमचा कोकण. तिथे जन्म घ्यायला नशीब लागतं ते म्हणजे आमचा कोकण. ही सुरुवात. दादांनो खदलावून टाकलात. बापरे काय कमाल केलात. ओंकार आपण ही सुरुवात करतोय म्हणजे काय शासन मान्य लेखक आहे. 3 आहेत माझ्याकडे रंगभूमी पर्वत पर्यंत. 3 आहेत 3. आपण ही सुरुवात करतोय आपल्या नाही ह्याची. शिवाली, आपण हे सगळं जुनं झालं यार. काजू बिजू आणि हे सगळं आपण युथला कनेक्ट करायचंय की नाही आपल्याला. आणि आपल्याला टाइम स्लॉट पण जरा कमी आहे तर त्याच्यात करायचं आहे ना शिवाली. पण हे ट्रेडिशनल आहे, ट्रेडिशन आहे कोकणाचं. आणि ह्याने सुरुवात. शिवाली, तू माझ्यावर विश्वास ठेवा. ऐक माझं लिहिलेलं मी बदलत नाही, तुला माहिती आहे ना. मला नाही आवडत बदललेलं. हो पाहुण्यांनो बदला हो. कोकणात आल्यावर माणूस पण बदलतो. स्क्रिप्टीचं काय घेऊन बसला. प्लीज ओंकार प्लीज प्लीज प्लीज. हे बघ माझ्यावर विश्वास आहे. मज्जा येईल. व्हायरल होईल. प्लीज 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 प्लीज. ठीक आहे पक्का. येस रेडी. फक्त एवढंच बदलायचा. ओके डन. मग हे तू हे आपण पॅच करूया नंतर. आता प्रश्न विचार. प्रश्नांकडे जाऊया. ओके रेडी. माझ्या बाजूला मी वाजव काय नाही आता नाही. मगाशीच झाली नाही. मगाशी झालं. ऍक्शन. सो आज आपण आलेलो आहोत एका भजनी मंडळामध्ये आणि आपण त्यांची ओळख करून घेऊयात. दादांनो पाया पडताय तुमच्या. असू द्या. दादांनो ओळख करून द्या ना तुमची. आम्ही प्रभाकर मोरे काय समजले हो. दादांनो कसं असता कोकणात संस्कृती म्हटलं तर मोठा काहीतरी. संस्कृती म्हटली जुनी परंपरा आपली. भजनाची पण तशीच परंपरा. आमच्या प्रेक्षकांका सांगा भजन म्हणजे नेमका काय. म्हणजे भजन म्हणजे नेमकं काय सांगण्यासारखी गोष्ट. समजलं भजन म्हणजे भजन हा शब्द संस्कृत भज या शब्दावरून आलेला आहे. भज म्हणजे त्याचा दुसरा अर्थ आदर करणे असा होतो. काय समजली. भज म्हणजे आदर. आदर म्हणजे भज म्हणजे आदर करण्या. म्हणजे आम्ही सगळ्यांचा आदर करतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लय सुंदर दिसताय. हिरोईन वाटतं एकदम. शिवाली ते काय ह्याच्यात सांगायचं ना काय. ऍक्च्युली तर गाईज आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. भज म्हणजे आदर करणे. याला मान्यता आहेच. पण अजून एक मान्यता आहे. म्हणजे कसं आहे भजन याचा पूर्ण अर्थ होतोय वाटून घेणे. बरोबर ना मुरानू. लेखक आहेस ना तू त्याच्यामध्ये सगळ्याला माहिती आहे. पहिलाच माहिती आहे. शासन मला एकदा भेटलं पाहिजे. कळलं काय तुम्हाला. भजन म्हणजे वाटून घेणे. वाटल्याने प्रेम वाढतं ना. तुम्ही सुंदर दिसता. तुमच्याकडे बघूनच वाटत तुमचं लग्न नाही ना झालंय. ऍक्च्युली आपण काय करूयात आता. पुढचा प्रश्न विचारते मी की मगाशी आपण सुरुवात केली तुम्ही ते. नाही ती सुरुवात नव्हती. अरे अगं ते मधलं बाय ते मधलंच होतं. भैरवी होती. सुरुवात तशी नाही. असा ती मगाशी झाली ती भैरवी. तसं नसतं. भजन आम्ही कसा पहिला आम्ही अभंग मानतो. नंतर गवलन झाल्यानंतर आम्ही गजर घेतो मग भैरवी होते का नाही जमली. असं असतं. तर मग आपण आपल्या प्रेक्षकांना गवळण दाखवून त्याला काय होतं. जाऊ दे पोरांनी थकलेत. पोरांचं खतलं वा. चला नाही त्यांना राहू द्या. त्यांना तुमच्याबरोबर नाचायला घेऊ नका. शिवाली प्लीज. फुटेज मिळेल. पण वेगळं फुटेज मिळेल. प्लीज 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 प्लीज. या भावा चल जोरात गवलन आले. चल लवकर. ग्लॅमर पण येईल ना. बोला भावा कधी सुरू करायचं बघा. मला सांगा. तुम्ही सांगा. शिवाली तू ऍक्शन बोल. त्याशिवाय ऍक्शन. तिकडे चला. काय चाललंय हे. चला इकडे या. काय नाही काही हे थांबवा सगळं. हे नाही गवळण वगैरे नाही काय. प्लीज गाईज कमाल. एक मिनिट ओंकार भारी केलं. फुटेज मिळालं. कुर्रा केसांचे तुम्ही तुम्ही काय नाचलात. काय कमाल नाचलात. असं संधी मिळाली ना की कधीतरी मोकळा होतो मी. आणि तुम्ही कुर्रा दाढीवाले. बने बनेची माय गॉड काय वाजवलं. आमच्या प्रेक्षकांना सांगा ना. याला काय म्हणतात. ह्याला ना ढोलकी बोलतात. ढोलकी. तुम्हाला
सगळं वाजवता येतं? सगळं म्हणजे मी सगळं वाजवतो. म्हणजे आता आपलं आडवा उभं काय पण द्या मी सगळं वाजवतो. ऑक्टोपॅड, ड्रम सेट, दिमडी, आपली संबळ सगळं सगळं वाजवतो. मल्टीटास्कर. हा वाद्य नाही आमच्याकडे, मग शिकीन पण असं काय नाही. नाही नाही नाही, आय मीन म्हणजे तुम्ही एकाच वेळेस खूप गोष्टी एकत्र करता, मल्टीटास्कर आहात. लाईक सुपर बॉय. थँक्यू. सुपर बॉय आहात तुम्ही. सगळे आहेत आमच्याकडे, सगळेच आहेत ते हे. सुपर बॉय. हा म्हणजे तुम्ही अनुभव घेऊन बघा एकेकाचा, म्हणजे अंदाज येईल तुम्हाला. आम्ही सगळेच आहेत, म्हणजे कसं टॅलेंट आमच्यात ना असं लय भरलं. भजनाबद्दल बोला, भजनाबद्दल बोला प्लीज. हा म्हणजे आता तुम्ही बघितलं ना, त्याला गवलन म्हणतात. गवळण. हा, आणि भजनं कशी वेगवेगळ्या प्रकारची असतात. म्हणजे आता केलं ते आम्ही दिंडी भजन होतं, वाव. त्याच्यानंतर बैठ भजन असतं, ओके बाय माझे. चक्री वजन असतं. चक्री भजन चक्री असतं, भजन. वारकरी भजन असतं, वारकरी भजन असतं, आयांचं पण भजन करतो आम्ही. आयांचं पण भजन आम्ही करतो. त्याच्यानंतर आम्ही सप्ताला उभे राहून हातात विणा घेऊन तापण भजन करतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बापरे, एवढ्या मेंदू मध्ये किती हात लावू नका, पोल नाजूक आहे त्याचा. ए पम्या, नको करूस, तुला हे सांगितलंय ना प्लीज. त्यांना नाही चांगलं दिसत ना नाही, ते. मला असं म्हणायचं होतं की खूप खूप तुम्ही पण सुपर बॉय आहात. एवढं सगळं कसं राहतं तुमच्या डोक्यामध्ये? गावात मला आर्किमिडीजच म्हणतात. आर्किमिडीज? नाही खरंय खरंय खरंय. गावात पहिल्यापासून त्याला आर्किमिडीज म्हणतात. तिसरीपर्यंत नागडा फिरायचा ना तो. शेवटी अनेक कपडे घालावे म्हणून ग्रामपंचायत बसवली, मग घरच्यांनी याला कंपल्सरी केलं चड्डी. बाकी नागडाच होता म्हणून आर्किमिडीज, बाकी असं हे ना. मला पण बोलायचंय. प्लीज प्लीज बोला ना, प्लीज बोला. लांबून बोला, जवळून तुम्ही दिसत नाही. बोला ना. भजन म्हणजे आय लव्ह यू. भजन माझ्यासाठी, भजन म्हणजे माझ्यासाठी सगळं, भजन म्हणजे माझ्यासाठी सगळं आय लव्ह यू. म्हणजे आजूबाजूला ऑप्शन असतील तर मी बघत नाही, डायरेक्ट फक्त भजन बघतो. भजन म्हणजे आय लव्ह यू. अच्छा, म्हणजे त्यांना म्हणू जा की भजनावर त्यांचा प्रेम हा, जाम प्रेम हा. म्हणजे खरं सांगू तर भजन माझं प्रेम, प्रेम म्हणजे मनशांती. मनशांती. 94 22 काय चाललंय हे? काय करताय हे असं नाही चालणार. हे बघा, हे बघा, गावलावांनो मला काय बोललं? काय बोला, गडबडीत खरं बोलावं तुम्ही. काय बोललो? गाव लाव्यानं बोलावं. नाही, हे जे काय करताय ते चुकीचं आहे. इकडे सांगतोय, हे नीट वागत ऐका नाही. ऐका, आम्हाला कळते तुमची घालमेल. आल्यापासून आम्ही बघतो काय मुरनू, आल्यापासून बघतो. आमच्या पोरांचा कसं आहे माहिती आहे काय, म्हणजे त्यांना ना रिझर्वेशनची संस्कृती नाही आहे. कधी त्यांनी रिझर्वेशन केलेलंच नाही. गाडी आली की डायरेक्ट घुसून रुमाल टाकतात का नाही का नाही. सीट तुमची आहे काय ती? हा म्हणजे बसायचं तर आहे. काय त्याच्यात काय बसायचं, बसायचं लगे तुम्हाला सांगतो बसायचं, आणि तो रुमाला ना खिडकीनं बाहेर फेकायचा. पण धाडस नाही होतो. होणार. तुम्हाला सांगतो भजनात एक प्रकारची ताकद आहे. तुम्हाला सांगतो असं भजन जर मनापासून तुम्ही गावलं ना, असं गायलं तर तुम्हाला सांगतो तुम्हाला जे काय पाहिजे ते सगळं मिळून जातं. एवढी ताकद आहे भाषेत, होय का नाही रे नाना? म्हणजे काय, माझा पण भजनातच जुळला. 3 वर्ष भजन गात होतो, पोरगी समोर बसली. मी होतो, विचारण्याची हिंमत होत नव्हती. एक दिवस भैरवी अशी गायली, पोरगी मंदिराच्या बाहेर येऊन बोलली, तुझा आवाज लय गोड आहे. म्हटलं लग्न कर, आवाज कायमचा गुलाम होईल. पोरगी धावत गेली, आईशी वापसाला घेऊन आली. तिथल्या 2 दिवसात लग्न केलं. काय मरानू? म्हणजे मी पण तसंच झाला. आज पण काय झालं, त्या काली आमच्या गावात रशियन आली होती. सर्कस पूर्ण बोला हो. सांगणारच होतो तेवढा. सर्कस दात काय काढता बाय. काय झालं, त्या काली गावात आमच्या रशियन आली होती. सर्कस पूर्ण सांगा ना. सांगणार तेवढं तू बोलला सर्कस, तर मी काय लपवून ठेवणार आहे काय. ते काय झालं, ती सर्कस गमत गायली. माझी आता जी मांगारी नाही ना, ती त्या काली मांगार म्हणजे माझी बायको शहरीनी, तो मी काय म्हणतो ती. तर ते काय झालं, ती माझी प्रेम म्हणजे एकतर्फी माझं प्रेम. तर तिला म्हटलं चल मी तुला सर्कस दाखवायला घेऊन जातो. तर तिने मला अस्वल दाखवला, चिडवून दाखवलं. म्हणजे असं अस्वल दाखवलं, चिडवून दाखवलं. ते काय झालं, आमच्या वाडीत एकदा भजन होता. तर हा बुवा पेटला, जो काय आवाज लागला, ती माझ्या बाजूला बसली, ही अशी टाल वाजली. मग तिच्या टालाला टाल मी भिडवला. तिथं आमचं जुळलं का नाही. मी सांगतो भजनात ताकद आहे, भजनात एक प्रकारचं प्रेम आहे, होय का नाही मला सांगितलं. म्हणजे भजनात काय होतं, जेव्हा पोटात असतं ना ते वाटावर वाटावर येतं.
एकदा भजनात तल्लीन होऊन बघ म्हणजे कळल. या पोरांनो चला, मी याला काय गजर घ्यावं जरा. गजर घ्यायचं. ये तू पण ये. ये गजर दाखवतो. गजर कसा असतो. अरे चाल बिंदास भजनात विश्वास ठेव. तल्लीन देवाकडे माग देईल तुला देवा. चला या पोरांनो रेडी. आय लव्ह यू शिवाली. मला पण खूप दिवस झाले तुला बोलायचं होतं पण हिम्मत नाही झाली. आय लव्ह यू टू ओंकार. वा 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 कहर सादरीकरण. तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा पुन्हा पुन्हा कोकण आणि भजनाच्या प्रेमात पडायला भाग पाडता. अतिशय सुंदर सादरीकरण. क्या बात है. एकदम आय लव्ह यू वाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा. मला असं वाटतं की हे स्किट नव्हतं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर. ही फिल्म होती. म्हणजे गोस्वामींसाठी प्रचंड टाळ्या आणि अर्थातच बेटकर तुमच्यासाठी अफाट. आणि मला ॲक्च्युली भजनाची गरज नाही. मी असंही म्हणू शकतो आय लव्ह यू ऑल. अफलातून म्हणजे त्याच्यात ती खरोखरच फिल्म होती. त्याच्यात एक अप्रतिम अशी तरल अशी भाऊक लव्ह स्टोरी होती. त्याच्यात हिरो होता, हिरोईन होती, त्यात 3 व्हिलन होते, 2 साईड आर्टिस्ट होते. त्याच्यात सगळं होतं. इमोशन्स होती, गाणी होती आणि त्याच्यात एक वाईब होती भयानक अशी खतरनाक. इट वॉज अ फिल्म. इट वॉज नॉट अ स्किट. हॅट्स ऑफ टू यू ऑल. सुपर. फारच मजा आली. आणि आमिर आणि बँडचं पण प्रचंड कौतुक. बाबा क्या बात आहे बाबा. वा वा काम मस्त. निर्मिती ताई. गे बाय माझे पोरांनी खदलवून टाकला ना. तुम्ही आता काय केलं माहितीये स्टेजवर. वेड लावलं तुम्ही. आणि मी कोकणातली आहे आणि मी ना आमच्या किल्ल्यावर रामनवमीला उत्सव असतो आणि त्याच्यात एक नाटक सादर करतो आम्ही. तर तेव्हा आमच्या गावच्या मुलांना बघते ते असेच असतात. जेव्हा हिरोईन आणली जाते नाटकामध्ये तेव्हा ती मुलं कशी असतात हे मी बघितलेलं आहे. आणि तुमच्यातला प्रत्येक जण ते कॅरेक्टर हुबेहूब सादर केलं. मला एवढंच म्हणावं असं वाटतं अलीकडे या मला कोणीच आले ना. आम्हाला रामनवमीचा उत्सव तर कळला पण आम्हाला जाणून घ्यायचंय तुमचं गाव कोणतं आणि तो किल्ला कोणता. माझं गाव मालवण आणि मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यात घर आहे माझं. तिथे आम्हाला बोटीने जावं लागतं. आमची स्वतःची होडी आहे एक. तुम्ही चला सगळेजण आपण जाऊया किल्ल्यावर. आम्हाला सगळ्यांना यायला खूप आवडेल. आणि तिथे मोठा उत्सव असतो रामनवमीचा. आणि असं तिथलं आमचं एक आख्यायिका असं नाही म्हणता येणार पण आमचा विश्वास आहे की तिथे जो परफॉर्म करतो ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवळात म्हणजे आशिया खंडातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव देऊळ आहे ते. आणि तिथे जो माणूस परफॉर्म करतो म्हणजे आता मी ती नावं नाही तुम्हाला सांगत पण तिथे आपल्यातल्या काही लोकांनी परफॉर्म केलेलं आहे आणि ते आज टॉपला आहेत. मी माझं नाव घेईन. मी तिथे काम करूनच इथून इथपर्यंत. खूप छान.